आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सरकारी अधिकारी भ्रष्ट है, इस पर फौरन कार्रवाई हो, इसलिए किया गया अनोखा आंदोलन। दरअसल सोलापुर शहर पूनम गेट के पास आज शुक्रवार 14 जून 2024 को जनशक्ति शेतकरी संगठन की ओर से सार्वजनिक बांधकाम विभाग के अधीक्षक अभियंता संजय माड़ी पर माड़ा तालुका में रास्ते के टेंडर को लेकर भ्रष्टाचार करने के आरोप लगाते हुए चेहरे पर काला पोच, ब्लड डोनेशन कर गांधीगिरी अंदाज में आंदोलन कर संजय माड़ी सरकारी अधिकारी पर कार्रवाई करने की मांग की गई। या ठिकाणी माढा तालुक्यातील खराब रस्त्यासंदर्भातलं हे आंदोलन होतं। पण खराब रस्त्याच्या मूळपर्यंत आम्ही गेल्या 1 वर्षापासून गेलो। जे अधीक्षक अभियंता गेल्या 4-5 वर्षापासून आपल्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातले आहेत, जिल्हा परिषदमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची वादग्रस्त गेले, तेच अधीक्षक अभियंता पुढाऱ्याच्या हाताला धरून परत अधीक्षक अभियंता झाले आणि त्या ठिकाणी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला। मग नवीन सिव्हिल इंजिनियर असणारा पोरगा 5-5 वर्ष जन ठेकेदारी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग केली, त्या ठिकाणी त्याची एजन्सी बाद केली जाते, त्या ठिकाणी त्याला कुठलंही काम घेऊ दिलं जात नाही आणि अधीक्षक अभियंता माळी हे सर्वसामान्याला काम न घेता ठराविक ठेकेदारांकडून 1% म्हणजे 1100 कोटीचे 1% इस्लामपूरला आपला भाऊ बिल्डर असणाऱ्याकडे ब्लॅक मनी सोपवतात आणि तिथं व्हाईट करण्याचं काम येतं। त्याचे पुरावे, त्यांच्या प्रॉपर्टीचे पुरावे, उतारे, फ्लॅट, सोनं, गाड्या, हे जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यापैकी निम्म्या प्रॉपर्टीचे पेपर आमच्याकडे आलेले आहेत। लाचलुचपत विभागाला तक्रार दिलेली आहे, त्या ठिकाणी एक जबाब पण माझा झालेला आहे। थोड्याच दिवसात त्यांची ओपन चौकशी होईल। पुढाऱ्यांची नोटीस ईडीला आलेली कळती, पण अधिकाऱ्याला येणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली ईडीची नोटीस असेल का, तर ईडीकडे बी आम्ही तक्रार केलेली आहे, ईडीकडे बी आम्ही पुरावे सादर करतोय। आज रक्तदानाचं हे शांततेतलं आंदोलन आहे। एका बाजूनी संजय माळीची प्रतिकृती या ठिकाणी बसून त्याच्या गळ्यात नोटाचा हार असेल, तर दुसऱ्या बाजूला बांधकाम मंत्री आणि संजय माळी ज्यांच्यामुळे रस्त्यावर अपघात होतात आणि अनेक लोक मारली जातात, ते कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही त्यांच्या फोटोला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातलेला आहे। खून लेलो लेकिन जान मत लेलो, हे गांधीगिरीचं आंदोलन या ठिकाणी पार पडतंय।